ही हॉट वॉटर सिस्टम आहे। तर सोलर हॉट वॉटर सिस्टममध्ये जी काही टेक्नॉलॉजी यूज केली जाते ती टेक्नॉलॉजी असते थर्मल टेक्नॉलॉजी। म्हणजे हे हीटवरती वर्किंग करतं। जेवढं हाय टेम्परेचर असेल तेवढे हाय इफिशियन्सीनी हॉट वॉटर सिस्टम काम करते। आणि ह्याच्यामध्ये जे काही वापरलेले ट्यूब्स असतात वॅक्यूम ग्लास ट्यूब असतात। तर ह्याच्यामध्ये 2 ग्लास ट्यूब असतात, त्याच्यामध्ये एअर गॅप असतो आणि त्या ठिकाणी एअर गॅपमध्ये गॅस भरलेला असतो। तो हीट झाल्यानंतर आपलं जे काही वॉटर आहे ते गरम होतं आणि गरम झालेल्या पाण्याची जी वेट आहे ते कमी होतं, त्यामुळे त्या टँकमध्ये येऊन कलेक्ट होतं आणि थंड पाणी आहे ते परत ट्यूबमध्ये जातं। त्याच्यामध्ये कुठलीही सर्क्युलेशन सिस्टम नसते, याच्यात ऑटोमॅटिक पाणी हॉट वॉटर टॉप साईडला येतं आणि थंड पाणी बॉटम साईडला जातं। तर ह्या टेक्नॉलॉजीनुसार ह्याच्यामध्ये गरम पाणी होतं आणि ते स्टोरेज या टँकमध्ये होतं। या टँकला वरतून अकॉस्टिक इन्सुलेशन असतं आणि त्याच्यावरतून आपण हा जो काही वरचा टॉप शीट बघतोय तर त्याच्या अगोदर अकॉस्टिक इन्सुलेशन आणि त्याच्या आतमध्ये एक टँक असते। ते टँक बऱ्यापैकी GI मटेरियलमध्ये वापरलेले असते आणि त्यामध्ये वॉटर स्टोरेज होतं। आणि त्याच्यानंतर हा जो बघतो आउटलेट असतो, आउटलेट हा नेहमी हॉट वॉटरच्या टॉप साईडला असतो, कारण हॉट वॉटर हे टॉप साईडनीच हे होतं। तर आता हे दोन जे कनेक्शन केलेले आहेत हे दोन कनेक्शन आहेत सिरीजमध्ये केलेले। आता सिरीजमध्ये कसे केलेत तुम्ही जर बघितलं, हा इनलेट आहे याचा, हा इनलेट आहे। इनलेट हा तर बॉटम साईडने असतो, हे थंड पाणी आहे। ह्याच्यात विशेषतः हॉट वॉटरमध्ये हॉट वॉटर इन्स्टॉलेशन करत असताना हा NRV लावणं खूप गरजेचं आहे, कारण जे काही इनलेट वॉटर असतं त्यामध्ये जर हा NRV नाही लावला तर गरम पाणी जे आहे ते रिटर्न जाऊन अदर लाईनमध्ये सुद्धा हॉट वॉटर मिक्स होऊ शकतं। म्हणून हा NRV म्हणजे नॉन रिटर्न वाल आहे। आय थिंक सगळ्यांना माहीत असेल, हा नॉन रिटर्न वाल आहे। ह्याच्यामधून एकदा पाणी इन झालं की आउट होत नाही आहे, फक्त इन होतं आणि परत जसं पाणी यूज होत जाईल तसं ह्याच्यामध्ये पाणी मेकअप होत जातं आणि हा आउट आहे। ह्याच्यातून आउट झालेलं पाणी परत हा सेकंड ह्याच्या इनला जात आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला जे काही पाण्याची रिक्वायरमेंट आपल्याला 40-45 डिग्रीची गरज असते, त्याच्यामध्ये 30 टेम्परेचरपर्यंत जर पाणी गरम झालं तर प्लस ह्याच्यामध्ये राहिलेलं 30 टेम्परेचर प्लस होतं। म्हणजे दोन्हीमध्ये 60 डिग्री टेम्परेचर पाणी गरम आपल्याला मिळू शकतं, त्यामध्ये मिक्स करून आपण वापरू शकतो। म्हणून हे सिरीजमध्ये लावलेलं असतं ॲज अ बॅकअप म्हणून। आणि हा आउटलेट बघितला तर हा आउटलेट आहे। फायनल आउटलेटला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा लावलेला एअर वेंट आहे। एअर वेंट लावणं खूप गरजेचं आहे, कारण वॉटर हीट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी काही हे प्रेशर क्रिएट होतो तो प्रेशर रिलीज होण्यासाठी हे हॉट वॉटर असतं आणि हा हमेशा ह्याची जी काही मेकअप टँक आहे त्याच्या लेवलपेक्षा हाय लेवलला असतो, म्हणजे एअर रिलीज होण्यासाठी। जर हा नाही लावला तर प्रेशर क्रिएट झाला तर या ट्यूबसुद्धा फुटू शकतात। त्यामुळे हॉट वॉटरमध्ये एअर वेंट सिस्टमचं खूप इम्पॉर्टन्स आहे, त्यामुळे लावलेला। आणि त्याच्यासोबतच तुम्ही बघता की ह्याच्यामध्ये आणखीन एक हा स्लॉट लावलेला आहे, या ठिकाणी प्रोव्हिजन ठेवलेलं आहे। तर हे प्रोव्हिजन याच्यासाठी ठेवलेलं असतं, मे बी 365 डेज वेदर हमेशा हॉट टेम्परेचर मिळत नाही आहे किंवा सनलाईट मिळत नाही, अशा सिच्युएशनमध्ये आपण ह्या ठिकाणी हॉट वॉटरची कॉईल पण लावू शकतो आणि इलेक्ट्रिसिटी सप्लाय देऊन ज्या वेळेस आपल्याला हॉट वॉटर सनलाईट थ्रू नाही मिळत त्या वेळेस आपण इलेक्ट्रिकल कॉईलला इलेक्ट्रिकल सप्लाय देऊन वॉटर हीट करू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला गरम पाणी पूर्ण 365 दिवस मिळतं। तर ही हॉट वॉटरची सिस्टम आहे। तर